नमस्कार मंडळी. मी सौ सिंधू जडे, ओंकार स्वाध्याय मंडळाची संचालिका. गेली 2 वर्ष मी संस्कृत स्तोत्रांचा तुम्हाला संस्कृत स्तोत्रांची ओळख करून देत होते. जवळजवळ 10-15 संस्कृत शंकराचार्यांची संस्कृत स्तोत्र. आता ह्या वेळेला वाटलं की मला आता विष्णू सहस्रनामाची ओळख, कारण आजकालच्या ह्या धकाधकीच्या अशा ह्याच्यामध्ये विष्णू सहस्रनामासारखं प्रभावी स्तोत्र नाही आहे. तर साधारण 5,000 वर्षापूर्वी जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध झालं महाभारतामध्ये, त्यावेळेला भीष्म पितामह शरपंजरी होते आणि ते इच्छामरणी होते आणि जवळजवळ 160 दिवस ते शरशय्येवर झोपले होते आणि त्यांना वाटलं की आता उत्तरायणात आपण आपला देह ठेवावा. उत्तरायणाची वाट पाहत आहे. उत्तरायण म्हणजे संक्रांतीनंतरचे 6 महिने उत्तरायण आणि त्याच्या आधीचे दक्षिणायन. आणि मग त्यांना असं वाटलं की आता भगवंताचं दर्शन आपल्याला शेवटच्या क्षणी व्हावं, म्हणून त्यांनी प्रार्थना केली आणि भगवान श्रीकृष्णाला कळालं, भीष्म पितामहांना माझ्या दर्शनाची ओढ लागली, आपण जाऊया. मग त्यांनी युधिष्ठिराला घेतलं, सहदेवाला घेतलं आणि ते भीष्म पितामहांकडे गेले. भीष्म पितामहांना वंदन केलं आणि युधिष्ठिराने पहिला प्रश्न विचारला की ह्या संसार सागरातून तरुण जाणारं एखादं प्रभावी स्तोत्र मला सांगा. तेव्हा भीष्म पितामहाने 1000 नावं असलेलं विष्णू सहस्रनामाचं स्तोत्र सांगितलं. बऱ्याच जणांची अशी शंका आहे, त्या काळात 5,000 वर्षापूर्वी टेप रेकॉर्डर नव्हते, रेकॉर्डिंग नव्हतं, काहीच नव्हतं. ते हे लिहून कोणी घेतलं? तो पांडवातला शेवटचा जो सहदेव आहे त्याच्याकडे मणिपुष्प नावाचा एक स्फटिक मणी होता. त्या स्फटिक मण्यामध्ये ध्वनिग्रहण करण्याची शक्ती होती आणि त्याच्याद्वारे तो तिथे असतानाच भीष्म पितामह जसे सहस्रनाम म्हणायला लागले तसं तसं तो ते त्याच्यामध्ये रेकॉर्ड करायला लागला. तो शंकराचा भक्त होता आणि शंकराच्या प्रसादामुळे त्याला ती शक्ती, तो मणी मिळाला होता. त्यामुळे त्यांनी शंकराची प्रार्थना केली आणि तो पूर्ण 1000 नाव त्यांनी टेप करून घेतली आणि मग व्यासाने ती महाभारतात आणली. असं हे प्रभावी स्तोत्र आहे. तर साधारण आंघोळ करतो आपण तेव्हा शरीराची स्वच्छता होते, पण जेव्हा विष्णू सहस्रनामाचा जाप करतो तेव्हा मनाची स्वच्छता होते. तुकाराम महाराजांनी आपल्या लेकीचं लग्न ठरवलं होतं, तर तेव्हा लेकीच्या लग्नात हुंडा द्यायचा, त्यांच्याकडे एवढा पैसा नव्हता. मग त्यांनी काय केलं, जावयाला सांगितलं की ही माझी विष्णू सहस्रनामाची स्वलिखित अशी प्रत आहे, मी हुंड्याच्याद्वारे तुम्हाला देत आहे. हे विष्णू सहस्रनाम म्हणजे 1000 शस्त्र आहेत. कुठल्याही संकटकाळी तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि ह्याचं पठण करा, संकटातून तुम्ही तरून जा. त्याचप्रमाणे होमिओपॅथीची औषधं बघा, साबुदाण्याच्या गोळ्या असतात, त्याच्यामध्ये लिक्विड घातलं जातं, थेंब 2 थेंब वगैरे, आणि ती बाटली अशी हलवली जाते. त्याप्रमाणे त्याची पोटेन्सी म्हणजे त्याची क्षमता वाढते. तसं विष्णू सहस्रनामाचा जाप जितका वेळा म्हणाल तितक्या वेळा तुमची शक्ती वाढत राहते आणि तुमच्या भोवताचं एक कवच त्या विष्णू सहस्रनामावर तयार होतं आणि ते तुमचं रक्षण करतं. चरकसंहितामध्ये तरी असं लिहिलेलं आहे की जेव्हा मनुष्य असाध्य रोगाने ग्रासलेला असतो, मरणाची वाट पाहतो पण मरण येत नाही, अशा वेळेला जर त्याच्या नातलगाने त्याच्या समोर बसून विष्णू सहस्रनाम म्हटलं तर समजा त्याच्या नशिबात लवकर मरण असेल तर सहज मरण येईल, फार त्रासाचा असेल तर सहज मरण येईल आणि नसेल तर तो बरा पण होईल. इतकी विष्णू सहस्रनामाची ही आहे. आता त्याची कशी, नुकताच आम्ही त्याचा सहस्रनामाचा एक कार्यक्रम केला. 225 भगिनी आमच्या जमल्या आणि 5 वेळा त्याचं आवर्तन केलं आणि अशी 1000 नामं आवर्तनं आम्ही पूर्ण केली. असे ह्या कलियुगामध्ये ह्या विष्णू सहस्रनामाचा फारच आपल्याला उपयोग होतो. विष्णू सहस्रनामामध्ये काही असे श्लोक आहेत की त्या श्लोकांचा वैयक्तिक असा श्लोक घेतल्यानंतर त्याचा परिणाम भरपूर छान छान होतो. निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळ्या कार्यामध्ये त्याचा उपयोग होतो. ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया, पुढच्या भागामध्ये बघूया. आणि आता तुम्हाला जर हा विष्णू सहस्रनाम कार्यक्रम किंवा आजपर्यंतचे कार्यक्रम आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी.